शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर झालेली निलंबन कारवाई ही हुकुमशाहीचा नमुना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनात फोंडे यांनी भूमिका घेतल्यामुळेच ही कारवाई झाली असून कोल्हापुरात लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. फोंडे यांच्या सामाजिक व पर्यावरण चळवळीतील योगदानाची माहिती देत पाटील म्हणाले, कोल्हापूरची जनता त्यांच्यासोबत असून सरकारला जनतेचा आवाज बंद करता येणार नाही. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.